आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। चोपडा तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाचा एसटी आरक्षण बचाव मोर्चा। आदिवासींचं आरक्षण मधून कोणालाही आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाच्या मोर्चातून मागणी। राज्यामध्ये अनेक दिवसांपासून वेगवेगळे समाजातील नागरिक अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत। आदिवासी समाजाचे एसटी आरक्षण मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी चोपड्यात तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। आदिवासी एकता परिषद भारतचे राज्य सचिव सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या एसटी आरक्षण बचाव मोर्चामध्ये आदिवासी समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत राज्य व केंद्र सरकारला आदिवासी समाजाच्या एसटी आरक्षण मधून कोणाला आरक्षण देऊ नये या मागणीचे निवेदन देण्यात आले। आदिवासी समाजाच्या एसटी आरक्षण बचाव मोर्चाला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आता जो मोर्चा होता तो मोर्चा आरक्षण बचाव मोर्चा होता। गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जो गदारोळ चाललेला आहे, कोणी उठतं आणि कोणाच्याही आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची मागणी करतं। परंतु SC ST आणि OBCंना जो आरक्षण दिलेला आहे तो आरक्षण घटनात्मक आरक्षण आहे आणि हा आरक्षण देत असताना एक संविधानाने एक चौकट आखून दिलेली आहे, एक प्रोसिजर आहे, त्यामार्फतच तुम्हाला आरक्षण देता येतं। एखाद्या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये टाकणं किंवा काढणं हा अधिकार माननीय राष्ट्रपतींचा आहे आणि संसदेचा आहे। परंतु आता राज्यामध्ये असा प्रकार चाललेला आहे का कोणीही उठतं कोणालाही आश्वासन देतं। आपण पाहिलं असेल सोशल मीडियावर आमदार सांगतात यांना STचं आरक्षण द्या, कुठले खासदार म्हणतात यांना STचं आरक्षण द्या। तर STचं आरक्षण देणं म्हणजे हा काही गरिबी हटाव करण्याचा कार्यक्रम नाही आहे। आरक्षण म्हणजे हे खरं प्रतिनिधित्व, ज्या समाजाला शेकडो वर्षापासून गावाच्या बाहेर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासापासून आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं, अशा समाजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जयपाल सिंग मुंडांनी संविधान समितीमध्ये 1947 जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा घटना निर्माण झाली आणि ती 50 मध्ये इम्प्लिमेंट झालं, तेव्हा ही आरक्षणाची तरतूद झाली आणि आरक्षणाची तरतूद झाली त्यावेळेला त्या जमातींना सर्वे करून अभ्यास करून टाकण्यात आला। आदिवासीचा अर्थ होतो अनादिकालपासून जो या भारत उपमहाखंडामध्ये राहत असेल तो आदिवासी। आणि जर असेल तर आज जो बंजारा समाज आणि धनगर समाज आणि इतर तत्सम समाज ज्यांना आरक्षण अगोदरच दिलेलं आहे, NT मध्ये त्यांना विशिष्ट प्रकारचं आरक्षण त्यांनाही दिलेलं आहे लोकसंख्येच्या अनुपातमध्ये, पण ते आज आम्हाला म्हणतात की आम्ही आदिवासी आहोत। अरे बाबा, तुम्ही अफगाणिस्तानमधून या ठिकाणी आलेला आहोत, खैबर खिंडीच्या बोडीमधून तुम्ही या ठिकाणी आलेला आहोत आणि जर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात तर तुम्हाला अनुसूचित आरक्षण कसं मिळेल? त्याच्यासाठी तुम्हाला संविधानाने दिलेली जी चौकट आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागतील। आदिवासींचे जे क्रायटेरिया आहे तो पूर्ण करावा लागेल। त्यासाठी एक तुम्हाला आयोग तयार करावा लागेल, ती शिफारस करेल, ती केंद्राकडे जाईल आणि राष्ट्रपती त्यांना स्वाक्षरी करेल, तेव्हा ते मिळेल ना। तुम्ही जर म्हणजे राज्य सरकार आता तणाव निर्माण झालेला आहे, आम्ही सांगू इच्छितो की जे धनगर बांधव आहेत आमचे दुश्मन नाही आहेत, जे वंजारा बांधव आहेत ते आमचे दुश्मन नाही आहेत, परंतु तुम्हाला भडकवलेलं आहे, हे संविधानिक आरक्षण तुम्हाला मिळणं शक्य नाहीये। तुम्ही स्वतंत्र महामंडळ मागा, विकासाचं महामंडळ तुम्ही मागू शकतात, परंतु तुम्ही अनुसूचित आरक्षण मिळणार नाही आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा होता। आमची दुसरी एक मागणी अशी होती का महाराष्ट्र सरकारने नुकतंच या ठिकाणी आता जाहीर केलेलं आहे का आदिवासींच्या जमिनी ही भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भामध्ये त्यांनी कायदा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे, परंतु आम्ही सांगू इच्छितो आदिवासींच्या जमिनीसाठी स्पेशल कायदा आहे 1974चा, त्याला रिस्टोरेशन ऍक्ट म्हणतो। जर तुम्ही तसं केलं तर आदिवासी हे अशिक्षित आहेत, अनाडी आहेत, कोणी येईल त्याच्या कराराने करेल आणि त्या आपल्या गहाणच्या नाहन होतील, असंच प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, म्हणून ती देखील मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे का आम्हाला या देशाचा जो आदिवासी शास्त्रज्ञ आहे सोनम वांगचुक याला बेकायदेशीर आरोपांमध्ये त्यांनी फसवलेला आहे आणि गुन्हा दाखल करून अटक त्यांना करण्यात आलेली आहे। आमची मागणी आहे का सोनम वांगचुक यांच्यावर जो देशद्रोहाचा गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे, तुमच्याकडे कोणतेही पुरावे नसताना तुम्ही हे केलेलं आहे आणि हे स्टेटमेंट लेहचा जो डेप्टी कमिशनर आहे त्यांनी ऑथेंटिक बाईट देऊन सांगितले आहे का आम्हाला शासनाकडून वरून गृह मंत्रालयाकडून सूचना होत्या आणि आमच्याकडे कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि आम्ही त्यांना अटक करण्याचे आदेश होते म्हणून अटक केलं। आमची मागणी आहे सोनम वांगचुक यांना तुम्ही रिक्त करा, आपला जेल मुक्त करा, ही आमची मागणी घेऊन आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आलो होतो। निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांमार्फत तो निवेदन राज्य शासनाला जाईल, आमच्या भावना शासनाला कळतील आणि आपला आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी तरतूद यांनी करावी आणि असे आश्वासित तहसीलदार साहेबांनी आम्हाला केलेलं आहे।